रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि जस्ट आमचं जेवण झालेलं आहे। आज मस्त फिश करी आणि राईस बनवलेला होता। मग जेवण झाल्यानंतर रिदिशा आणि विनयने सगळे ताटं वाट्या जे पण असतील भाताचं पातेलं वगैरे सगळं किचनवर आणून ठेवलं आणि मग काय नंतर माझीच ड्युटी लागते पूर्ण किचन क्लीन करायची। पुण्यात असताना मी जॉब करायची आणि जेव्हा मी जॉबवरून घरी यायची जेवण झाल्यानंतर मी व्यवस्थित भांडे क्लीन करून ठेवायची। पण नंतर आमची ट्रान्सफर कराडला झाली आणि कराडला आल्यानंतर विनय झाला आणि विनय लहान असल्यामुळे काय व्हायचं ना मला पॉसिबलच व्हायचं नाही वेळेच्या वेळेत काम करण्याचं। की माझ्याकडे 4 बर्नरची शेगडी आहे। आधी असं नव्हतं, माझ्याकडे 2 बर्नरची शेगडी होती। पण म्हणजे ऑफिसला जाताना एकीकडे भाजी केली की चपाती केली की नंतर दूध कुठे गरम करायचं पाणी कुठे गरम करायचं असा प्रश्न नेहमी पडलेला असायचा। मग मी ही 4 बर्नरची शेगडी घेतली। मी स्टीलची शेगडी घेण्याचं प्रेफर केलं कारण स्टीलची शेगडी ही वजनाने हलकी पण असते आणि आपण असं उचलून पुन्हा त्याच्या खालून पूर्ण व्यवस्थित क्लीन करू शकतो आणि स्टीलच्या शेगडीमध्ये ब्रेकेजचा पण प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे मी ही शेगडी घेतली। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। किचन ओटा आणि गॅस शेगडी क्लीन करून झालेली आहे, पण इकडे बघा किती सारे भांडे साचलेले आहेत आणि एवढे सगळे मला आता क्लीन करायचे आहे। तर मी भांडे घासता घासता तुम्हाला माझ्या भांड्यांची ओळख करून देते आणि आपण थोड्या गप्पा पण। मला जी व्हाईट कलरची गाळणी दिसते ही किचन टूल्स मधली अगदी इम्पॉर्टंट गोष्ट आहे। कारण काय होतं की रिदिशा आणि विनय जेव्हा जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवतात तेव्हा त्याच्यातलं शिल्लक ते काढून ठेवत नाही। मग मी ह्या गाळणीनेच आधी ते गाळून घेते आणि मग मला भांडे घासायला सोयीस्कर होतं। रात्रीच सगळे कामं करून ठेवण्याचा उद्देश म्हणजे जेव्हा सकाळी रिदिशा विनयचे बाबा तिघे पण ऑफिसला जातात तेव्हा माझ्याकडे भरपूर टाइम असतो। मग त्या टाइमाचा युटिलायझेशन करण्यासाठी म्हणजेच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे नाईटचा, तर तुम्ही नक्की बघा। तर तिघेही घरी नसताना मी पटापट कामं आवरून घेते आणि नंतर व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करते। जे पण व्हिडिओ मी शूट केलेले असतात ते मी मोबाईलवरच एडिट करते आणि त्यानंतर रील्स सुद्धा काढते। प्लीज माझे रील्स पण बघा तुम्ही, कॉमेडी व्हिडिओज असतात, अजून काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज असतात, बरंच काही असतं। डेली व्लॉग मी सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला माझे डेली व्हिडिओज पण बघायला भेटतील। गप्पा मारण्यात मी एवढी मग्न होऊन गेले की मी तुम्हाला आता माझ्या भांड्याची ओळख करायलाच विसरले। तर हे बघा, हे मी मिक्सरचे भांडे घासलेले आहेत। आता हा मिक्सरचं भांड जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा पहिल्या महिन्यातच माझ्या मिस्टरांनी ते ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि त्याच्यावर मस्त असं कोट लिहिलं होतं की दिस इज फॉर माय लवली वाईफ सुचिता आणि बरंच काय होतं। आपल्या आयुष्यामध्ये एक भांड्यांची अशी काही ओळखच बनून जाते नाही का। तुमच्याही आयुष्यामध्ये काही ना काही तुमच्या भांड्यांची ओळख असणारच आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। आणि हे जे टिफिन मी आता घासले ते डीमार्ट मधून घेतलेले आहेत आणि त्या डीमार्टचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की कोणत्या प्रकारचा टिफिन आपण घेऊ शकतो मुलांसाठी। आणि माझ्याकडे मोठा कुकर आहे, तर असे मोठे मोठे 3 भांड्या बसतात त्या कुकरमध्ये। तर कोणी गेस्ट वगैरे आले किंवा आपल्या स्वतःलाच, घरामध्ये आम्ही 4 लोक आहोत आणि राईस खाणं आम्हाला खूप पसंत आहे। एका वेळी चपाती नसली तरी चालते पण घरामध्ये राईस हा असतोच आणि त्यामुळेच मी हा कुकर घेतला होता। आणि बघा एवढे मोठे मोठे भांडे त्या कुकरमध्ये बसतात आणि 4 लोकांसाठी एवढा एक कुकरमध्ये जो भांड असतं तेवढं भांडभर राईस टाकला की तरी सुद्धा आम्हाला पुरून जातं। आणि त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी डाळ टाकते आणि दाल राईस असा संध्याकाळचा मेनू आमचा होत असतो। हे जे जुन्या कुकरचं भांड तुम्ही बघताय हे मी डीमार्ट मधूनच घेतलं होतं जेव्हा माझं लग्न झालं होतं 10 वर्षापूर्वी आणि त्याला पूर्ण चिरा पडलायत। आणि ही जी कढई मी घासते ही माझे मिस्टर बॅचलर असताना यूज करायचे आणि बघा तुम्ही तिचा कलर वरूनच बघू शकतात की ही बॅचलर मुलाचीच कढई असणार आहे। आणि ही जे पातेलं तुम्हाला दिसतंय ही मी माझे केस विकून घेतलंय। हो, किती पातळ आहे हे पातेलं, पण भाज्या वगैरे धुण्यासाठी मी याचा उपयोग करत असते। म्हणजे एखाद्या वेळेस मेथीची भाजी वगैरे तोडून ठेवायची असेल की आकाराने पण मोठा आहे आणि वजनाने पण कमी आहे, मग मी तो यूज करते। तुमच्याशी गप्पा मारता मारता मी माझे पूर्ण भांडे घासून घेतलेले आहे आणि आता मी जे राहिलेलं आहे बेसिंग वगैरे क्लीन करून घेते। त्यानंतर ही बकेट मी बिग मार्ट मधून आणलेली आहे, तिचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे। आणि कचरा मी असा पूर्ण साचला की मग नंतर बाहेर टाकून देते डस्टबिन मध्ये आणि ही पण बकेट मी घासणार, आजूबाजूचं सगळं स्वच्छ करणार। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।